नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. आज आहे ना खूप छान आणि सोप्या पद्धतीमध्ये ढोकळा बनवून दाखवणार आहे आणि एकदम परफेक्ट असं प्रमाण सांगणार आहे तुम्हाला. तुमचा ढोकळा अजिबात बिघडणार नाही आणि काही बघा चुका होतात आपल्याकडनं, आपला ढोकळा आणि अजिबात फुलत नाही. तर बघा मी तुम्हाला सांगणार आहे काही टिप्स. व्हिडिओला तुम्ही कुठे स्किप करू नका, संपूर्ण बघा. आता इथे बघा सर्वात पहिले आपल्याला आहे ना एक भांडं घ्यायचं आहे. आता भांड्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे पिठी साखर किंवा नॉर्मल आपली साखर घरातली असली ती घेतली तरी पण चालेल, 2 चमचे. आता माझ्याकडे पिठी साखर तयार होती म्हणून मी 2 चमचे पिठी साखर या भांड्यामध्ये घेतलेली आहे. जो पोहे खायचा चमचा आहे त्यानेच आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे मीठ. चवीनुसार मीठ घालायचं. मिठाचं प्रमाण अगदी थोडंसं कमी घातलं तरी पण चालेल, कारण का जर ढोकळ्यामध्ये मीठ थोडं जरी जास्त झालं तर ढोकळा अजिबात चांगला लागत नाही. आणि त्याच्यानंतर आता इथे मी घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्यानी अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड किंवा लिंबू सत्वाई म्हणतात याला. आता तुम्हाला जवळून दाखवते. बऱ्याचशा ताईंना माहीत असेलच, हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच. हे किराणा दुकानामध्ये भेटतं किंवा डीमार्टमध्ये पण आपल्याला भेटतं. आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे अगदी चिमूटभर हळद. हे बघा, आता याच्यामध्ये मी काढून घेतलेली आहे. अगदी आपल्याला चिमटीनंच घालायची आहे. आता याच्यामध्ये जर हळद जास्त झाली, त्याच्यामध्ये आपण सोडा पण घातलेला असतो, त्याच्यामुळे आहे ना काय होतं माहिती का, हळद आणि सोडा एकत्र जर झाला तर ते लाल पॅचेस पडतात त्याचे. किंवा आपण बघा आपल्या कपड्याला वगैरे जर लागलं ना हळदीचे डाग वगैरे आणि आपण ते धुतलं तर बघा ते कसं होतं. आणि 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्याच वाटीने आणि मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. वाटीचं प्रमाण पण लक्षात ठेवायचं. 2 वाटी बेसन पिठाला 1 वाटी पाणी घातलेले. आता आपल्याला आहे ना इथे मिक्स करून घ्यायचंय. आता दुसरी टीप मी तुम्हाला सांगते की जे हलवाई लोक काय करतात, हाताचा जास्त वापर करतात. आता तुम्ही हे बघा, ह्या चमच्यानी असं फिरवाल ना तर ते एवढं चांगलं मिक्स होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना इथे काय करायचं, हाताचा वापर करायचा आहे. आता इथे बघा हात स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 मिनिटं आहे ना हे बघा ह्या पद्धतीनं हे बॅटर असं एकच दिशेला फिरवायचं आहे. ही दुसरी टीप तुम्ही समजा. आता त्याच्यानंतर हे बघा छान असं रिबीनसारखं आपल्याला हे पीठ तयार झालं पाहिजे. तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही, तुम्हाला मी गॅरंटी देते. आता इथे बघा ह्या पद्धतीने झालेलं आहे. आता आपण काय करू, 10 मिनिटासाठी ना हे पीठ असं झाकून ठेवू. आता त्याच्यानंतर आहे ना 10 मिनिटं नंतर आपल्याला काय करायचं, आता ताट घ्यायचं. आता ही तिसरी टिप समजायची. आता ताटाला तेल लावून घ्यायचं आणि जे भांडं असेल ना ते थोडंसं असं पसरट जर असेल ना तर ढोकळा छान असा फुलतो. त्याला सगळ्या बाजूंना अशी वाफ पण लागते. आपण काय करतो, छोट्या भांड्यामध्ये टाकतो आणि तिथे व्यवस्थित असा ढोकळा शिजत नाही, त्याच्यामुळे मिस्टेक होऊन जाते. तुम्ही ताटामध्ये करून बघा. चला इथे 10 मिनिटं झालेले आहे. ताटाला पहिलेच आपण तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं. हे बघा, आता त्याच्यानंतर आहे ना हे बघा 2 वाटी बेसन पिठासाठी आपल्याला पोहे खायचा जो चमचा आहे ना त्यानेच 2 चमचे इथे तेल घातलेलं आहे. आपण जे भाजीचं तेल वापरतो ना तेच तेल घातलेलं आहे. आता ही तिसरी टीप तुम्ही समजायची आहे की इथे पण आपल्याला हाताचा वापर करायचा आहे. हे बघा, आता इथे पण आहे ना स्वच्छ हात धुतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे तेल मिक्स करायचं आहे हातानेच. आता तुम्हाला पुढची टिप सांगते. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जो आपण भज्यांमध्ये सोडा वगैरे घालतो ना, 1 चमचा इथे हा सोडा घातलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा इथे बेकिंग पावडर घालायची. हे बघा, ती पण घालून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला हाताचाच वापर करायचा आहे. हाताने आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे, कारण का हे सोडा वगैरे ना त्याच्यामध्ये छान मिक्स जर झाला, संपूर्ण पिठाला लागला तरच आपला ढोकळा छान असा फुलून वरती येतो. चला मिक्स झालेलं आहे आणि इकडे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पसरट भांड्यामध्येच ठेवायचं आणि आता हे बघा तेल लावलेलं ताट त्याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे.
आता याच्यामध्ये आपण हे जे बॅटर आहे ते ओतून घेऊ. बघू शकता खूप छान असं रिबीनसारखं तयार झालेलं आहे. आता तुम्हाला पुढे दिसेल ढोकळ्यामध्ये अजिबात पॅचेस वगैरे नसतात. आता त्याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं अजिबात उघडायचं नाही. मीडियम गॅसवर इथे बघा 15 मिनटं झालेले आहे. अजून गॅस चालूच आहे. चला आता तुमच्यासमोर मी झाकण काढलेलं आहे, बघू शकता. आता मी ते सुरी घेतलेली आणि सुरीनं आता मी पहिले चेक करून बघते. 15 मिनटं पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला ढोकळ्यावरचं झाकण काढायचं. इथे बघा सुरी अगदी एकदम क्लीन आलेली आहे, अजिबात त्याला लागलेलं नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा तयार झालेला आहे. गॅस मी बंद केला. इथे ॲटोमॅटिक त्याच्या कडा सुटलेल्या आहे, बघू शकता. हे बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवते. आता काय करायचं, आपल्याला ही 5वी टीप म्हणजे लगेच आपल्याला त्याच्यातून हे ताट आहे ना बाजूला काढून घ्यायचं. हे बघा आता इथे आपण फोडणी करून घेऊ. तोपर्यंत आता तेल घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची. त्याच्यानंतर आपल्याला इथे छान अशी मोहरी तडतडू द्यायची, भरपूर मोहरी घालायची. नंतर हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहे, कढीपत्ता घातलेला आहे, मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. हे बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि अगदी याच्यामध्ये अर्धा चमचा थोडीशी साखर घालायची आहे आणि आपण 5 मिनटं ही फोडणी छान अशी उकळी येऊ देऊ. तोपर्यंत आपला हे ढोकळा पण छान असा थंड झालेला आहे. आता तो मोकळा करू आपण. आणि बघा तुम्ही खूप छान असा बघा मी आत्ताशी मोकळा करायला लागले, तो ॲटोमॅटिक सुटून येतो. तुम्हाला बघा इथे कुठेच दिसणार नाही, त्याला पॅचेस वगैरे अजिबात पडती नाही. हे बघा खूप छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता बाहेर हलवाई काय करतात, त्याच्यामध्ये कलर वापरतात, पण आपण अजिबात कलर वगैरे वापरलेला नाही. किंवा तुम्ही नाही हळद वापरली तरी पण चालेल, असा पण तो छान लागतो. हे बघा चला आता इथे बघा तुमच्या लक्षात येत असेल. हे बघा आपण आता सुरीने असं कापून घेऊ. त्याच्यानंतर आणि त्याच्यावरती आपल्याला कोमट झालेली फोडणी घालायची. एकदम गरम गरम पण नाही घालायची, थोडीशी थंड होऊ द्यायची. आणि एकदमही थंड नाही होऊ द्यायची, कारण का थोडीशी कोमट असली ना गरम, तर मग ते छान असं आहे ना, याच्यातलं हे पीठ आहे ना ते असं आतमध्ये ओढून घेतं. आता इथे बघू शकता. चला आपण आता याच्यावरती ना फोडणी घालून घेऊ. तुम्ही करून बघा, थोडा तरी करून बघा या पद्धतीने, आणि तुम्हाला एकदम परफेक्ट असं मी माप सांगितलेलं आहे. अजिबात तुमचा ढोकळा बिघडणार नाही. आता तुम्हाला थोडंसं तिखट लागत असेल ना, तर मिरची थोडीशी जास्त घाला फोडणीमध्ये. हे बघा आणि इथे ना वरून भरपूर अशी कोथिंबीर घाला. आणि त्याच्यानंतर आता इथे ना 5 मिनटं असंच ठेवायचं, म्हणजे जे आपण फोडणी घातली ना ते त्याच्यामध्ये छान असं मुरतं. आता इथे बघा तुम्हाला एक पीस मी काढून दाखवते. अजिबात असा कुठेच एवढा छान झालेला आहे, खाली पण असा चिपकून बसलेला नाही किंवा काहीच नाही. आणि तुम्हाला जवळून दाखवते किती छान अशी त्याला जाळी पण पडलेली आहे. चला इथे बघू शकता. आता मी ताटामध्ये तुम्हाला पीस काढून दाखवते त्याचे. हे बघा अगदी त्याचं बॅटर आहे ना 1 इंच इतकंच झालेलं होतं, पण मग तुम्ही बघू शकता किती छान तो ढोकळा फुलून वरती आलेला आहे. हे बघा तुम्ही करून बघा. आणि कसं काही टिप्स फक्त आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. परफेक्ट असं माप जर लक्षात ठेवलं ना, तर आपला ढोकळा आहे ना अजिबात बिघडत नाही. जेव्हा ढोकळा आपण झाकण काढतो ना, तेव्हा पण आपल्याला आहे ना लगेच तो कढईमधून बाहेर काढून घ्यायचा, नाही तर मग काय होतं, त्याच्यामध्येच आपण जर झाकून ठेवला ना परत तो खाली दबल्या जातो. काही टिप्स फक्त लक्षात ठेवा. चला इथे बघा ढोकळा तुम्हाला मी तोडून पण दाखवते. हे बघा, हे बघा एवढा छान आणि घशामध्ये अजिबात असा कोरडा वगैरे लागत नाही. खूप छान झालेला आहे. चला 1 वाजता माझ्या व्हिडिओ तुम्ही बघत चला दुपारचे. चला धन्यवाद.